मॅचला सुरुवात आणि सुरुवात होत असतानाच चढाईपटू चढाईसाठी आलाय आणि रिक्त चढाई करत असताना आपल्या कोर्टमध्ये येऊन दाखल होतोय. हो काय घडलंय? अँकलला होल्ड करत असताना समोर पूर्णपणे डिफेन्स तुटून पडलाय. साई स्पोर्ट्स सागावेचा आणि सिंगल पॉइंट गोडाची कमाल. टॅकल पॉइंट मिळालाय. डिफेन्सने चांगलं काम केलंय आणि आता पुन्हा एकदा चढाईसाठी चढाईपटू दाखल झालाय निहेच्या कोर्टमध्ये. जय हनुमान निहे चढाईपटू असफल झाल्यानंतर काय इकडून सुद्धा डिफेन्स चार्ज होतोय का? ओहो बॅक होल्ड करण्याचा प्रयत्न परंतु स्वतःच्या बॉडीला खूप चांगल्या प्रकारे रोल केलंय विथ कंट्रोल. आणि यानंतर मार्गदर्शन करण्यासाठी मी विनंती करतोय महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते तथा शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष लायन्स क्लब ऑफ सफाळेचे विद्यमान उपाध्यक्ष आदरणीय प्रमोद भालचंद्र पाटील सरांना आपण उपस्थित सर्व खेळाडूंना आणि रसिक प्रेक्षकांना मार्गदर्शन करावं. आदरणीय प्रमोद पाटील सर. सर्वांना नमस्कार. इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि प्रामाणिकतेच्या प्रामाणिकपणाच्या भरावर ज्याने संपूर्ण महाराष्ट्रावर राज्य केलं अशा प्रकारचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रथम आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो. तांदुळवाडी गट कला क्रीडा प्रतिष्ठान आयोजित आजच्या ह्या कुणबी कबड्डी लीगच्या दुसऱ्या दिवसाच्या स्पर्धांच्या निमित्ताने व्यासपीठावर स्थानापन्न असलेले सर्व मान्यवर, या लीगचे अध्यक्ष आदरणीय महेशजी पाटील, त्याचबरोबर कार्याध्यक्ष महेंद्र ठाकूर, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, खजिनदार, सहखजिनदार, सल्लागार आणि विशेषतः विश्वस्त सदस्य आणि उपस्थित सर्व खेळाडू, त्याचबरोबर क्रीडा रसिक हो, खरोखरच आपल्या सर्वांच्या दृष्टीने तांदुळवाडी लीग ही एक अत्यंत पर्वणी अशी आपल्याला म्हणावी लागेल. कालपासून या स्पर्धा सुरू झालेल्या आहेत आणि या स्पर्धांचा जो थरार आहे, याच्या स्पर्धांचं जे नियोजन आहे, आयोजन आहे, एक अत्यंत सुंदर असं आयोजन की एखाद्या राष्ट्रीय स्पर्धेला लाजवेल अशा प्रकारचं नियोजन या स्पर्धांचं या लीगच्या आयोजकांनी केलेलं आहे. आणि म्हणून मी प्रथमतः लीगच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं, विश्वस्त आणि सल्लागार मंडळाचं अभिनंदन करेन. बंधू आणि भगिनींनो, कबड्डी हा आपला मातीतील खेळ आहे. अगदी कित्येक वर्षापासून त्या खेळाला आपण जपलंय. पण मला इथे सांगावं असं वाटतं की या खेळाचं आता जे व्यावसायीकरण झालेलं आहे त्यानुसार आपण मागे न पडता व्यावसायिक दृष्टीने या खेळाकडे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. हा खेळ जो आहे, हा खेळ अगदी आपल्याला एक संवेदनशील नागरिक बनवण्यापासून एक तंदुरुस्त क्रीडा बनवण्यापर्यंत आपल्याला मदत करतोय. आणि म्हणूनच या स्पर्धा आयोजित करताना, ज्या स्पर्धा संपूर्ण आयोजन करताना या गटातील जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, ते किती मेहनत करतात ह्याची प्रचिती आपल्याला येते. ह्या तिसऱ्या पर्वामध्ये निश्चितच या अत्यंत चांगल्या अशा स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. मला या प्रतिष्ठानला एक सूचना करायची वाटते की आपण इथेच न थांबता फक्त वर्षातून ही लीगच न घेता या प्रतिष्ठानच्या माध्यमातून एक प्रबोधिनी ओपन करून खेळाडूंना घडवावं की निश्चितच कुणबी समाजातील अनेक खेळाडू त्या ठिकाणी पुढे जातील आणि आपलं नाव कमावतील, राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होतील. आणि अशा प्रकारचं काम जर ह्या प्रतिष्ठाने केलं तर निश्चितच त्या ठिकाणी ते एक उल्लेखनीय काम राहील. दुसरी माझी एक सूचना अशी आहे की स्पर्धांचं नियोजन करताना थोडंसं 10वी-12वी परीक्षांचं त्या ठिकाणी वेळापत्रक लक्षात घेऊन केल्यास ते सुद्धा अत्यंत चांगलं राहील. मी या स्पर्धेचे नियोजन
त्याचबरोबर जे सूत्रसंचालन करणारे आमचे जतीन कदम सर, प्रतिभा मॅडम यांच्या मधुर आवाजात आम्ही कालपासून यूट्यूबवर ह्या स्पर्धा पाहत होतो. मॅडम निश्चितच आपण अत्यंत सुंदर हे निवेदन करत आहात. त्याचबरोबर कॉमेंटेटरसुद्धा चांगल्या पद्धतीने कॉमेंट्री त्या ठिकाणी देत आहेत. सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि ह्या स्पर्धेला शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. कुणबी कबड्डी लीग स्पर्धेचे विशेष अतिथी राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक आदरणीय प्रमोद पाटील सर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलेलं आहे. आपले हार्दिक आभार. जीवनज्योती हलोली धर्मवीर वॉरियर्स पहिला पुकार. जीवनज्योती हलोली धर्मवीर वॉरियर्स दोन्ही संघांना पहिला पुकार. ओव्हर टू भरत. टाइमआउट घेतला गेलाय 4-4 आणि सामना आतापर्यंत अटीतटीचा राहिलाय. या दोन्ही संघांची खासियत, साई स्पोर्ट्स सागावे संघाने 2 सामने या अगोदर जिंकलेले आहेत. तिसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा ते आपला विजयी रथ कायम ठेवण्याचा प्रयत्न करतील. परंतु दुसऱ्या बाजूला जो संघ आहे जयहनुमान निहे, त्यांनी 1 पराभवाची चव चाकली आहे. म्हणजेच 1 विजय त्यांच्या सुद्धा खात्यामध्ये आहे. एक संघ असा आहे ज्याच्याकडे 2 सामने जिंकत असताना आपण काय चुकलं हे त्याला माहीत नाहीये. परंतु एक दुसरा संघ त्याने 1 सामना पराभूत होत असताना त्या चुका पाहिलेल्या आहेत. त्यामुळे त्या चुकांना सुधारण्यासाठी त्यांच्याकडे एक चुकांना सुधारण्याची ती संधी चालून आली आहे. आणि असं असताना काय या मॅचमध्ये तो त्यांचा दैदिप्यमान खेळ दाखवतील का? चढाईपटू चढाईसाठी आलाय. 7च्या डिफेन्समध्ये बोनस ऑन आहे आणि अशा वेळेला एक ताकदवर डिफेन्स समोर काय बोनस घेतला जाईल का? आतापर्यंत ज्या प्रकारे डिफेन्स कार्यरत राहिलाय जयहनुमान निहेचा, त्या डिफेन्सच्या बळावरती त्याने ही 4 गुणांची कमाई केली आहे. रेडिंग डिपार्टमेंटने तितकीशी चांगली चमक दाखवलेली नाहीये, तितका चांगला खेळ दिसला नाहीये. परंतु आता चार्ज व्हावं लागणार आहे. चढाईपटू चढाईसाठी आलाय. चपळाईनं डावीकडून उजवीकडे जात असताना टोटच काढायचा प्रयत्न तिथं झालाय. रनिंग किक लागवत असताना सुद्धा एक प्रयत्न त्यांचा पाहिला, परंतु त्यामध्ये तितकंसं यश मिळालं नाही. थर्ड रेड, डू ऑर डाय. आणि आता काहीतरी करावं लागणार आहे. डू ऑर डाय करावं तरी काय, काही नाही केलं तर मात्र सगळं काही व्यर्थ आहे. हो, हँड साठी गेले होते. झटापटीमध्ये गुण मिळालाय का? झटापटीमध्ये गुण मिळालाय, ऍक्सेप्ट केलंय आणि सिंगल पॉइंट यावेळेला खात्यामध्ये जमा होईल साई स्पोर्ट्स सागावेच्या. एक चूक खूप मोठं भुगतान भोगावं लागणार आहे, खूप मोठं भुगतान भोगावं लावणारी असणार आहे. इथे पुन्हा एकदा त्या चुकीनंतर मोमेंटम शिफ्ट आहे आणि असं असताना अँकल आउट केलाय. महाराष्ट्राची शान कबड्डी, खेळाडूंचा श्वास कबड्डी, आयोजकांचा ध्यास कबड्डी, पंचांचा निर्णय कबड्डी, प्रेक्षकांची नाळ कबड्डी आणि टाळ्या शिट्ट्यांचा आवाजही कबड्डी. कबड्डी कबड्डी कबड्डी. कुणबी लीग आपण पाहतात आणि हे 3रं वर्ष आणि या 3ऱ्या वर्षामध्ये प्रेक्षकांची गर्दी हळूहळू आपल्याला स्टँडमध्ये पाहायला मिळते. महिला वर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. आलेल्या या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत कुणबी लीग सीझन 3च्या माध्यमातून. थँक्यू भरत. युवा मंडळाचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय वैभवजी पाटील साहेब लोरेगावचे सुपुत्र, आपणास विनंती आपण मंचावर आसनस्थ व्हायचं आहे. युवक मंडळाचे माजी अध्यक्ष आदरणीय विपुलजी पाटील साहेब, आपण देखील मंचावर आसनस्थ व्हायचं आहे. युवक मंडळाचे माजी उपाध्यक्ष आदरणीय विपुलजी पाटील साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे. ओव्हर टू भरत. थँक्यू कदम सर. आणि चढाईसाठी चढाईपटू दाखल झालाय पुन्हा एकदा 5च्या डिफेन्समध्ये, ज्या ठिकाणी बोनस ऑफ आहे. बोनस ऑफ असो की ऑन असो, मॅच ऑन करण्यासाठी तुम्हाला सदैव गुणांची कमाई करणं या वगैरे गत्यंतर नाही. 6-4, 4-6 अशी मॅच आहे आणि या मॅचला जिंकण्यासाठी तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात गुणांची कमाई करावी लागणार आहे. जे 2 विजय मिळाले त्या विजय रथाला कायम ठेवण्यासाठी या मॅचमध्ये सुद्धा तितक्या ताकदीनिशी उतरावं लागणार आहे. जसं जसं एक एक मॅच पुढे जाणार तसे तसे चॅलेंजेस वाढतील. डू ऑर डाय मध्ये चढाईपटू चढाईसाठी दाखल. 5चा डिफेन्स डू ऑर डाय वरती खेळण्याचा प्रयत्न केलाय जयहनुमान निहेने आणि इथं काय घडलंय? ऍडव्हान्स गेले परंतु साखळीला विसरले. कबड्डीमध्ये साखळी विसरून चालत नाही आणि ती विसरलेली साखळी मात्र गुणाची कमाई देते. बॅक टू बॅक डू ऑर डाय इकडे सुद्धा आहे, परंतु इथे एक फायदा आहे. 7चा डिफेन्स आहे, बोनस ऑन आहे, बोनस घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. थँक्यू भरत दादा. क्रेझी फुडी यूट्यूब चॅनल प्रसिद्ध आहे आणि अशा क्रेझी फुडी यूट्यूब चॅनलच्या
रंजिता मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपलं प्रतिष्ठानच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 6.5 लाख यूट्यूब फॉलोअर्स, यूट्यूब सबस्क्रायबर ज्यांना फॉलो करत असतात अशा रंजिता मॅम इथे उपस्थित झालेले आहेत. आदरणीय रंजिता मॅम यांना विनंती आहे आपण मंचावर आसनस्थ व्हायचं आहे. प्रतिष्ठानच्या वतीने आपलं देखील हार्दिक स्वागत केलं जाईल. घराघरात पोहोचलेले आहेत आणि चमचमीत स्वादिष्ट रुचकर जेवण कसं तयार करायचं ते क्रेझी फूडी चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण घराघरात पोहोचलेल्या अशा रंजिता मॅम आजच्या या कुणबी लीग स्पर्धेसाठी उपस्थित झालेल्या आहेत आणि खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी देखील त्या आलेल्या आहेत. 6.5 लाख फॉलोअर्स, यूट्यूब सबस्क्रायबर्स ज्यांना प्राप्त झालेले आहेत अशा रंजिता मॅम उपस्थित झालेले आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. 1-2 गुण मिळाले आहेत आणि आता परत हिसाब बराबर का. टाइम आउट घेतला गेलाय. चर्चेसाठी प्रशिक्षक जरूर जवळ आलेत खेळाडूंच्या आणि इथे निर्देशनं काय दिली जातात याच्यावरती लक्ष असणार आहे. आशिष पाटील प्रशिक्षक साई स्पोर्ट्स आगावेचे वेगळा कॉन्फिडन्स आहे आणि जहानमान निहायचे तुषार पाटील आज आलेले नाही आहेत परंतु खूप चांगली संघ रचना संघ बांधणी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 7-7 कबड्डी हा खेळ 7 खेळाडूंचा आहे. गुण 7 आहेत इकडे सुद्धा, गुण 7 आहेत तिकडे सुद्धा आणि असं असताना आता गुणांची कमाई किती केली जाते यावरती नजर असेल. कोण या 7च्या पुढे जाईल लवकर, पहिला कोण जाईल याच्यावरती नजर आहे. असं असताना डाव्या कोपऱ्यावरती, डाव्या कोपऱ्याच्या आतल्या हाताला म्हणजे लेफ्ट इन वरती किंवा त्याच्या समोरून बोनस घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. धन्यवाद भरतजी. या ठिकाणी एक दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय कमलाकरजी गजानन घरत साहेब बायांचा पाडा आदरणीय कमलाकरजी घरत साहेब उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. चढाईपुढे चढाईसाठी दिशांत या वेळेला चढाईसाठी येऊन दाखल झाला कोर्टमध्ये. साई स्पोर्ट्स आगावेच्या 8-7 अशी गुणतालिका असताना गुणाची कमाई करणं नितांत गरजेची होती परंतु झालेलं नाही आहे. आणि दोन्ही संघांमध्ये जर का प्रत्येक खेळाडूची शरीरयष्टी जर आपण पाहिली तर समसमान आहे. इकडे जितके ताकदवर खेळाडू आहेत तिकडे सुद्धा तितकेच ताकदवर आहेत आणि सडपातळ बांधा ज्यांचा आहे तितकेच सडपातळ खेळाडू तिकडे सुद्धा आहेत. राहुल यावेळेला चढाईसाठी आला आयकॉन आणि चपळाईनं भरलेली पदल आली त्यामध्ये अतिशय शानदार गती आणि इथे काय घडलंय, मिड लाईन पार आहे का नाही, बोनस इकडे सिंगल तिकडे, 1-1 मिळेल परंतु 1 नेक नसणार आहे. त्याचं कारण आहे बोनस नसता तर कदाचित याची चव थोडीशी अजून गोड लागली असती, तसं झालेलं नाही आहे. सिंगल पॉईंट इकडे सुद्धा, सिंगल पॉईंट तिकडे. दिशांत पुन्हा एकदा चढाईसाठी आलाय. 4च्या डिफेन्स मध्ये काय गुणाची कमाई करेल का, खोलवर चढाई केली तरच गुण मिळतील अन्यथा डिफेन्सने कोणती चूक केली तर गुण मिळेल. आणि असं असताना डिफेन्स क्या हुआ इस बार, डॅश करण्याचा प्रयत्न खूप उशिराने आले होते आणि तितक्याच चपळ्याने स्वतःच्या बॉडीला रोल केलं. चेतनला मात्र कोर्टच्या बाहेर जावं लागतंय. सिंगल पॉईंट यावेळेला खात्यामध्ये जहनमान निहेच्या. मंचावर उपस्थित आदरणीय वैभवजी पाटील साहेब लोरेगावचे सुपुत्र आणि युवक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष यांचं आपण प्रतिष्ठानच्या वतीने हार्दिक स्वागत करणार आहोत. आदरणीय वैभवजी पाटील साहेब आपणास विनंती आपण स्वागताचा स्वीकार करण्यासाठी कृपया पुढे यायचं आहे. आदरणीय उत्तमजी पाटील साहेब चहाडे यांना मी विनंती करते आपण हे स्वागत करावं. आणि ही चढाई बघून असं काही चित्र होतं, हमारी सासे तो गले में अटकी थी आणि खरोखरच गळ्यामध्ये अटकलेली होती. ज्या प्रकारची चढाई झाली होती शेवटच्या क्षणाला हाताला आतमध्ये खेचलं आणि टॅकल पॉईंट मिळवलाय. 10-10 सामना उघड्या डोळ्यांनी पहा कारण हा सामना तितका सोपा राहणार नाहीये. दोन्ही संघांसाठी ही चुरस खूप मोठी आहे, ही लढाई खूप मोठी आहे. 1 विजय 1 पराभव जयमानिये म्हणजे दुसरा जिंकणं म्हणजे दुसरा विजय त्यांच्यासाठी गरजेचा आहे. आणि असं असताना साई स्पोर्ट्स सागावे आपल्या 3ऱ्या विजयासाठी झुंजणार आहेत. धन्यवाद. यानंतर युवक मंडळाचे माजी उपाध्यक्ष आदरणीय विपुलजी पाटील साहेब लोरेगावचे सुपुत्र आपणास विनंती आहे कृपया आपण देखील स्वागताचा स्वीकार करण्यासाठी पुढे यायचं आहे. लीगचे उपाध्यक्ष आदरणीय जितूभाऊ पाटील यांना मी विनंती करते आपण हे स्वागत करावं. ओव्हर टू भरत. इस बार क्या हुआ है, एक संधि तुम्ही की
एका संधीचं तुम्ही सोनं केलं, दुसऱ्या संधीचं आम्ही केलं असं काहीतरी सांगतायत. आणि पहिल्या हाफचा खेळ संपतोय. 12-10 सुपर टॅकल शेवटच्या क्षणाला झालाय आणि शेवट गोड करत असताना साई स्पोर्ट्स सागावे आपला कोड बदलतोय. सेकंड कॉल जीवन ज्योती हलोली धर्मवीर वॉरियर्स. सेकंड कॉल जीवन ज्योती हलोली धर्मवीर वॉरियर्स. 12-10 10-12 2 गुणांचा फासला आहे. आणि ज्या वेळेला 2 गुणांचा फासला येतो आणि दुसऱ्या हाफमध्ये ज्या वेळेला एंटर करत असतात दोन्ही टीम, त्यावेळेला तो कोड बदलून त्याचा काय फरक होतो किंवा अजून त्याच्यापेक्षा तो कोड बदलल्यानंतर काहीतरी मानसिकतेमध्ये बदल होतो, अशा अनेक गोष्टी. हॅलो. सूर्या ग्रामीण पतसंस्था काटाळेचे विद्यमान संचालक आणि गुंदलेगावचे सुपुत्र माननीय श्री विशालजी आत्माराम पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आहे. आपल्या प्रतिष्ठानच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आदरणीय श्री विशालजी आत्माराम पाटील साहेब, आपणास विनंती राहील आपण मंचावर आसनस्थ व्हावं. कुणबी कबड्डी लीगचे विशेष अतिथी सूर्या ग्रामीण पतसंस्था काटाळेचे विद्यमान संचालक आदरणीय श्री विशालजी आत्माराम पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आहे. आपणास विनंती आहे आपण मंचावर आसनस्थ व्हावं. यानंतर मंचावर उपस्थित मान्यवरांचं स्वागत केलं जाणार आहे. आताच या ठिकाणी उपस्थित झालेल्या घराघरामध्ये ज्या पोहोचलेल्या आहेत आणि रुचकर स्वादिष्ट जेवण कसं बनवायचं हे यूट्यूबच्या माध्यमातून आपण ज्यांच्याकडून शिकत असतो अशा क्रेझी फूडी रंजिता यांचं आपण स्वागत करणार आहोत. यूट्यूबच्या माध्यमातून 6.5 लाख सबस्क्रायबर ज्यांनी प्राप्त केलेले आहेत अशा रंजिता मॅम यांचं आपण स्वागत करणार आहोत. हे स्वागत करण्यासाठी मी विनंती करते लीगचे विश्वस्त आदरणीय नागेशदादा पाटील साहेब आणि सल्लागार आदरणीय मनोजदादा ठाकूर साहेब यांना. अगदी स्थानिक पदार्थ कसे बनवायचे, त्यामध्ये पापलेट, सुरमई, बांगडा फ्राय, अशा फ्राय मच्छी आणि रसरशीत कालवण कसं बनवलं जातं, याशिवाय देश विदेशातील अनेक रेसिपी देखील ज्यांच्या माध्यमातून क्रेझी फूडी रंजिता या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला समजतात आणि घरातली गृहिणी ज्यांना नेहमी फॉलो करत असते अशा क्रेझी फूडी रंजिता यांचं या ठिकाणी स्वागत केलं जातं. पालघर जिल्ह्याला एक आगळी वेगळी ओळख ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झालेली आहे अशा आदरणीय रंजिता मॅम यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. पालघरची सुकन्या रंजिता यांचं दमदार स्वागत केलं जात आहे. आदरणीय नागेशदादा पाटील आणि आदरणीय मनोजदादा ठाकूर यांच्या शुभ हस्ते हे स्वागत संपन्न होत आहे. रंजिता मॅम, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. थँक्यू डीजे. मॅचच्या दिशेने जाऊया. ज्या ठिकाणी चढाईसाठी चढाईपडू दाखल झालाय कोर्टमध्ये जानमानी, हे जानी यावेळेला काय केलंय, मध्यरक्षक बाहेर आल्यानंतर त्याच्यावरती हल्ला बोलत असताना ज्या वेळेला आतमध्ये मुसंडी घेतली त्यावेळेला मात्र कोपरा बाहेर आला ॲज युजल आणि टॅकल पॉइंट मिळालाय. आता 2च्या डिफेन्समध्ये सुपर टॅकल ऑन आहे. सुपर टॅकल ऑन असताना काय टॅकल केला जाईल का की चढाईपट्टू इथे गुण घेऊन जाईल. ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज 2 गोष्टी आहेत. टॅकल झाला तर 2 गुण मिळतील समोरच्या संघाला, परंतु एक रिवायवल सुद्धा मिळेल. आणि यानंतर 1-1-2-2+2 असे 4 होतील आणि 4 झाल्यानंतर ऑल आउट यावेळेला साई स्पोर्ट्स आगावे या संघावरती देण्यात आलाय. थँक्यू भरत. मंचावर उपस्थित आणखीन एक विशेष अतिथी ज्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करणार आहोत. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आणि आकर्षक ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून आपणास प्राप्त झालेले आहे असे माजी कृषी अधिकारी आदरणीय श्री कमलाकरजी गजानन घरत साहेब यांचं देखील प्रतिष्ठानच्या वतीने हार्दिक स्वागत केलं जाणार आहे. हे स्वागत करण्यासाठी लीगचे सचिव आदरणीय निभाषजी पाटील साहेब यांना मी विनंती करते. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक ज्याची आकर्षक ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून आपणास प्राप्त झालेली आहे असे माजी कृषी अधिकारी माननीय श्री कमलाकरजी गजानन घरत साहेब बायांचा पाडा येथील सुपुत्र आदरणीय कमलाकरजी घरत साहेब यांचं स्वागत केलं जात आहे. रिव्ह्यू आलेला आहे, जरा 1 मिनिट रिव्ह्यू.
यानंतर आजच्या या कुणबी कबड्डी लीगचे रिव्ह्यू विशेष रिव्ह्यू आलेला आहे. ओके. एक मिनिट बोल. हॅलो रिव्ह्यू हा टी व्ही अंपायर रेफरी डिसिजन रेडर आउट टीम चॅलेंज बोथ आउट डिफेंडर Okay. ऑल्सो आउट ऑफ बाउंड प्लीज रिव्ह्यू. ओके ओके. धन्यवाद. यानंतर मंचावर उपस्थित विशेष अतिथी सूर्या ग्रामीण पतसंस्था काटाळेचे विद्यमान संचालक आणि गुंदलेगावचे सुपुत्र माननीय श्री विशालजी आत्माराम पाटील साहेब यांचं देखील आपण स्वागत करणार आहोत. आदरणीय पाटील साहेब, आपणास विनंती आहे स्वागताचा स्वीकार करण्यासाठी कृपया आपण पुढे यायचं आहे. प्रतिष्ठानचे विश्वस्त आदरणीय उमेशजी मोहन पाटील साहेब तसेच आदरणीय अजयजी भास्कर पाटील साहेब, आपणास विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण हे स्वागत संपन्न करायचं आहे. स्पर्धेचे विशेष अतिथी आदरणीय विशालजी आत्माराम पाटील साहेब यांचं स्वागत इथे संपन्न होणार आहे. पंचक्रोशीतील एक दानशूर व्यक्तिमत्व सूर्या ग्रामीण पतसंस्था काटाळेचे विद्यमान संचालक महोदय गुंदलेगावचे सुपुत्र आदरणीय श्री विशालजी आत्माराम पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते हे स्वागत यांचं स्वागत केलं जाते. आदरणीय अजयजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते हे स्वागत संपन्न होत आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आदरणीय विशालजी पाटील साहेब यांच्यासाठी. पंचक्रोशीतील एक दानशूर व्यक्तिमत्व प्रतिष्ठानच्या वतीने अजयजी पाटील त्यांचं स्वागत करीत आहेत. जतीन आज शिवजयंती आहे आणि या निमित्तानं उपस्थित सर्वांना आपण मनपूर्वक शुभेच्छा देऊयात. या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सांगायला खूप आनंद होतोय की तांदुवाडी गट कला क्रीडा प्रतिष्ठानच्या अंतर्गत ही कुणबी कबड्डी लीग स्पर्धा इथे सुरू असतानाच आज शिवजयंती आहे आणि शिवजयंतीच्या माध्यमातून श्रीदत्त राऊत यांच्या मार्गदर्शनाने शस्त्र प्रदर्शन देखील ठेवण्यात आलेलं आहे. सर्वांना रसिक प्रेक्षकांना आणि जे इतिहासामध्ये पुढे संशोधन करू इच्छितात त्या सर्वांनाच विनंती राहील की हे दुर्मिळ असं शस्त्र प्रदर्शन आपण जरूर पाहावं. रू सक्सेसफुल बोथ आउट रेडर अँड डिफेंड बोथ आउट. थँक्यू सर. युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय प्रशांतजी सातवी साहेब इथे जोडले गेलेले आहेत. सातवी साहेब, आपला हा जो भाग आहे याला ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे, म्हणजे आम्हाला आपल्याकडून माहिती जाणून घ्यायला आवडेल. इकडची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे? सर, आपण थोड्या वेळापूर्वीच आपण तांदुळवाडी गटाचं आपण महत्त्व समजून घेतलेलं होतं की ऐतिहासिक वारसा कशा प्रकारे. त्याचप्रमाणे टोटल महाराष्ट्रामध्ये 720 किमीचा हा टोटल समुद्रकिनारा लाभलेला आहे. त्यापैकी पालघर जिल्ह्याला हा 126 किलोमीटरचा किनारा लाभलेला आहे आणि ह्या 126 किलोमीटरच्या किनाऱ्यावरनं ज्या माथघाट्यावरती जी वाहतूक व्हायची लमान वाहतूक, ही लमान वाहतूक ह्या आपल्या भागातून केली जायची. म्हणजे जसं की मनोरचा भाग असेल, सोपाऱ्याचा भाग असेल, इकडनं केली जायची. त्याचबरोबर पुरंदरच्या तहामध्ये कोहोज किल्ला, आपल्या भागातील कोहोज किल्ला हा सुद्धा नमूद आहे. तसेच आपल्या भागातील जो मनोर भागातील जो प्रांत आहे, ह्या प्रांतातील जे सागवनी लाकूड आहे, ह्या सागवनी लाकडाचं खूप मोठं महत्त्व होतं. आणि ह्याच्यामध्ये विशिष्ट असं सांगावंसं वाटतं की जेव्हा जे आपल्याकडे पोर्तुगीज आले, हे पोर्तुगीज जेव्हा आपल्याकडे आले त्यावेळेस त्यांनी आपल्या भागातून जे सागवनी लाकूड घेऊन गेले, ह्या सागवनी लाकडापासून जे गलबत बनवलं गेलं, ते गलबत आपल्याकडनं ते पोर्तुगीजला 3 फेरे मारायचं, म्हणजे येऊन जाऊन 6 असं होत होतं तयार त्या सागवनी लाकडापासून. आणि तेच जर त्यांच्या बनावटीचं असेल तर ते फक्त एकाच फेऱ्यामध्ये निकामी होत होतं. हे खूप महत्त्वाची आपल्याकडची सागवनी लाकडाचं हे खूप मोठं महत्त्व आहे. धन्यवाद सर. आता आपण ज्या लमान वाहतुकीचा उल्लेख केला, तर ही नक्की काय संकल्पना आहे किंवा काय आहे? लमान वाहतूक म्हणजे मॅडम आपल्याकडनं जे बैलगाडीने जी वाहतूक केली जायची त्यालाच लमान वाहतूक असं म्हटलं जातं. मग जेणेकरून आपल्या माथघाट्यावरती जी वाहतूक असायची या किनारपट्टीवरनं, तर ती लमान वाहतूक त्या पद्धतीने केली जायची, बैलगाडीने ते पूर्ण वाहतूक असायची. आपण आदरणीय प्रशांतजी सातवी सर यांच्या माध्यमातून ही माहिती अशाच प्रकारे पुढे जाणून घेत राहू. धन्यवाद प्रशांतजी. या ठिकाणी आपण अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आपल्या रसिक प्रेक्षकांना दिलेली आहे. धन्यवाद मॅडम. यस, रिव्ह्यू रेफर केला जातोय. हॅलो बोला. काय रिव्ह्यू आहे? टच पॉइंट आहे. हॅलो हॅलो. रेफरी डिसिजन हां. नो टच पॉइंट चॅलेंज इज टच पॉइंट प्लीज रिव्ह्यू. ओके ओके. रेफरी डिसिजन
टच पॉइंट आणि चॅलेंज असं आहे की टच पॉइंट नाही आहे. सो पाहिलं जाईल काय नक्की मैदानाच्या आतमध्ये घडलंय. 17-13 13-17. दुर्मिळ असं शस्त्र प्रदर्शन कुणबी कबड्डी लीगच्या मार्फत इथे ठेवण्यात आलेलं आहे. युवा प्रतिष्ठान पालघरच्या वतीने देखील हे प्रदर्शन ठेवण्यात आलेलं आहे. अतिशय दुर्मिळ असं प्रदर्शन. रसिक प्रेक्षकांना विनंती राहील की दरम्यानच्या काळामध्ये आपण हे प्रदर्शन जरूर पाहावं. श्री दत्त राऊत यांच्या मार्गदर्शनाने हे प्रदर्शन संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी भरवलं जातं आणि 1000 पेक्षा जास्त शस्त्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. श्री दत्त राऊत यांनी 490 पेक्षा जास्त किल्ल्यांना भेटी देखील दिलेल्या आहेत. गडकोट संशोधक म्हणून ते संपूर्ण पंचकृषीमध्ये सुप्रसिद्ध आहेत आणि सर्व गडकोटांचं संरक्षण करण्याचं कार्य देखील श्री दत्त राऊत आणि युवा प्रतिष्ठान पालघरच्या मार्फत केलं जातं. अनेक गड किल्ल्यांची साफसफाई करण्याचं देखील अनेक सुंदर असं कार्य या प्रतिष्ठानच्या माध्यमातून केलं जातं आणि या प्रतिष्ठानचे प्रशांतजी सातवी साहेब अध्यक्ष आहेत. आपण मध्ये आणखीन माहिती त्यांच्याकडून मिळवणार आहोत. तर दरम्यान या ठिकाणी एक छोटासा ब्रेक आहे. ओव्हर टू भरत. येस, थँक्यू. आणि टच पॉइंट आहे की नाही ते पाहिलं जाईल. नव्हता कलम नव्हता कायदा, नव्हता कलम नव्हता कायदा आणि तरीही सुखी होती प्रजा. कारण त्यावेळेला त्या सिंहासनावरती बसला होता माझा शिवछत्रपती राजा. आज शिवजयंती आहे आणि शिवजयंतीच्या तुम्हा सर्वांना लक्ष शुभेच्छा. माझ्या साथीनं सर्वांना विनंती, आपण एकदा गजर करायचा आहे. बोला शिवछत्रपती शिवाजी महाराज की. हा एकच असं वाक्य आहे ज्या वाक्यावरती अख्खा महाराष्ट्र पेटून उठतो. अख्ख्या महाराष्ट्रातील जनतेच्या मुखातून आवाज येतं. आणि आज आपण जो खेळ पाहतात तो मराठी मातीतील आहे. महाराष्ट्राच्या मातीतला खेळ, महाराष्ट्रातील मातीतला रांगडा खेळ, तो खेळ म्हणजे कबड्डी. कुणबी कबड्डी लीग तांदुळवाडी गट कला क्रीडा प्रतिष्ठानच्या माध्यमातून 3ऱ्या वर्षामध्ये आली आहे आणि 3ऱ्या वर्षामध्ये येत असताना खूप चांगला हा थाट आणि या सर्व पालघर तालुक्यामधील कुणबी खेळाडूंसाठी आयोजित करण्याची मोठी पर्वणी. हॅलो, रिव्ह्यू अनसक्सेसफुल, नो टच पॉइंट. चला जयन्मान्य, तुमच्यासाठी पुन्हा रिव्ह्यू नसणार आहे कारण रिव्ह्यू अनसक्सेसफुल झालाय. नो टच पॉइंट. 17-13 13-17. सिंगल पॉइंट रेडर आउट, कारण तो कोर्टच्या बाहेर गेला होता. डॅश केलं होतं आणि त्यानंतर पुन्हा एकदा चढाईपटू चढाईसाठी थर्ड रेड डू ऑर डाय. शब्दशः अर्थ डू ऑर डायचा असा होतो की करा किंवा मरा. परंतु कबड्डीच्या खेळामध्ये तुम्हाला करायचं काय असतं, गुण मिळवायचा असतो. जर का गुण नाही मिळाला तर अडचणी वळतात. काय जबरदस्त छलांग आहे. छलांग लगावली गेली, मिडलाईनला पार केलं. 1-2 गुण मिळाले. चढाईपटू इकडून सुद्धा स्वार झालाय चढाईसाठी. थँक्यू भरत. कबड्डी लीगसाठी अनेक देणग्या देखील प्रतिष्ठानला प्राप्त झालेल्या आहेत. आतापर्यंत अनेक मान्यवर या 2 दिवसामध्ये इथे मंचावरती येऊन गेलेले आहेत आणि कबड्डीच्या प्रचार आणि प्रसारासाठी प्रतिष्ठानला भरघोस अशा देणग्या देखील प्राप्त झालेल्या आहेत. आत्ताच या ठिकाणी आदरणीय वैभवजी पाटील साहेब लोरेगावचे सुपुत्र यांनी ₹1000 रोख प्राप्त करून दिलेले आहेत. आपले मनपूर्वक हार्दिक आभार. लोरेगावचे सुपुत्र आदरणीय विपुलजी पाटील साहेब यांच्याकडून देखील ₹1000 रोख प्राप्त झालेले आहेत. आपले देखील हार्दिक स्वागत आहे. बायांचा पाडा येथील आदरणीय कमळाकरजी घरतसाहेब यांच्याकडून देखील ₹3500 रोख प्राप्त झालेले आहेत. आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून आपणास प्राप्त झालेले आहेत असे माजी कृषी अधिकारी आदरणीय कमळाकरजी घरतसाहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे. ओव्हर टू भरत. एका टॅकल पॉइंटने काय घडतं. 1 टेक्निकल पॉइंट दिला गेलाय आणि त्यानंतर मात्र एक बचावपटू शिल्लक असताना ही चढाई करण्यासाठी निशांत चढाईसाठी आलाय. काय गुण मिळेल का.
खेळीमेळीच्या वातावरणामध्ये एक नव्हे तर 3 गुण मिळालेत, कारण 1+2 ऑल आउट ऑल इन. आणि ऑल इन असताना आता चढाईपटू चढाईसाठी दाखल झाला कोड जहनमान नियेच्या. यावेळेला काय घडलंय, ओहो, जितक्या वेगाने चढाई होती तितक्या चपळाईने रनिंग अँकल होल्ड केला गेलाय आणि त्यानंतर बाकी काम डिफेन्सने करत असताना डॅश केलंय. सिंगल पॉइंट आणि त्यानंतर पुन्हा एकदा चढाईसाठी तो चढाईपट्टू ज्याने मात्र शेवट गोड केला होता, ऑल आउट दिला होता. साई स्पोर्ट्स सागावे या संघासमोर एक असा संघ ज्याने लगातार 2 सामने जिंकलेले आहेत आणि त्या संघासमोर जहन्मान निये संघ आतापर्यंत प्रभावी कामगिरी करत असताना टाइमआउट घेतला गेलाय. काय टाइमआउट मध्ये चर्चा केली जाईल याच्यावरती सुद्धा नजर असणार आहे. 14-25 याचाच अर्थ तब्बल 9 गुणांची बढत आहे जहन्मान नियेकडे. आणि त्या 9 गुणांच्या बढतीला कायम कसं ठेवायचंय किंवा त्या बढतीला कशा प्रकारे अजून वाढवायचंय याच्यासाठी नियेकडून निर्देशन मिळतील, परंतु या 9 गुणांच्या बढतीला कशा प्रकारे भेदायचंय याच्यासाठी मात्र निर्देशन मिळणार आहेत ती साई स्पोर्ट्स सागावेच्या प्रशिक्षकांकडून. व्हिसल वाजली आहे, पुन्हा एकदा मॅचला सुरुवात होईल. टाइम आउट नंतर कोण करणार या टाइमला ब्रेक येणारी काळबील सांगणार आहे. चढाईपटू चढाईसाठी दाखल झालाय 7च्या डिफेन्स मध्ये, जिथे बोनस ऑन आहे. बोनस ऑन असताना खूप मोठे संधीच असतात, ज्या संधी तुम्हाला गुणांची कमाई करून देत असतात, त्यामध्ये बोनस हा सर्वाधिक मोठा शस्त्र आहे कबड्डीचा. धन्यवाद भरतजी. चहाडे गावचे सुपुत्र आदरणीय महेशजी ठाकूर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मनपूर्वक स्वागत आहे आदरणीय महेशजी ठाकूर साहेब. भरतजी. हॅलो हॅलो हॅलो. Our decision, no bonus. Review for bonus. Please review. पंचांचा निर्णय नो बोनस आणि रेफर करण्यात आले की बोनस म्हणून. काय डिसिजन येईल. 14-25 त्या 9 गुणांची चर्चा केली जाते आणि ते 9 गुण कोणासाठी काय निर्देशन देणार आहेत. सध्याला खांदे उंच आहेत, बॉडी लँग्वेज पुढे पॉझिटिव्ह सर्व खेळाडूंची पाहायला मिळते. मानसिकता बदलली आहे आणि आता आनंदाचं वातावरण नक्कीच खेम्यामध्ये असणार आहे जहन्मान नियेच्या. अकराचा फरक आहे, माफ करा. 6 आणि 5 11 होतात. 14-25 अशी गुणतालिका आहे. आणि असं असताना एक रिव्ह्यू इथे रेफर करण्यात आलाय. पाहूयात टीव्ही अंपायर काय निकाल देतात, काय रिझल्ट येतोय. Review unsuccessful, no bonus. आता दोन्ही संघाचे मला वाटते रिव्ह्यू इथं संपलेले आहेत. कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू आता मिळणार नाही. ऑनफिल्ड अंपायरच्या डिसिजन वरती समाधान मानावं लागणार आहे. आणि असं असताना नो बोनस काय पलटवार केला जातोय का, की ही बढत कायम ठेवली जाते. प्रेक्षकांच्या नजरा या मॅच वरती आहेत, कारण 2 तुल्यबळ संघांमध्ये ही मॅच आहे. साई स्पोर्ट्स सागावे 6चा डिफेन्स आणि असं असताना चढाईपटू दाखल झालाय कोर्टमध्ये जहन्मान नियेचा. थँक्यू भरत. मंचावर उपस्थित मान्यवरांचं आपण स्वागत करणार आहोत. चहाडे गावचे सुपुत्र आदरणीय महेशजी ठाकूर साहेब, आपणास विनंती आहे स्वागताचा स्वीकार करण्यासाठी कृपया आपण पुढे यायचं आहे. प्रतिष्ठानच्या वतीने आपलं देखील हार्दिक स्वागत केलं जाणार आहे. आदरणीय महेशजी ठाकूर साहेब. हे स्वागत करण्यासाठी विश्वस्त आदरणीय हरेश्वरजी नाईक सर यांना मी विनंती करते. थर्ड रेट डू ऑर डाय 6चा डिफेन्स बोनस घेण्याचा प्रयत्न केलाय. डाव्या कोपऱ्यावरती भावेशने केलेला तो अटेम्प्ट, काय तो अटेम्प्ट यशस्वी झालाय का, पंच पुष्टी देतील. परंतु त्यावेळेला
22चा पवित्रा काय आहे, डू ऑर डाय, कोणत्या प्रकारची रिस्क घ्यायची नाही असं सांगतायत. आणि यावेळेला अँकल लोड करत असताना टॅकल केलंय, सिंगल पॉइंट, बोनस इकडे, सिंगल तिकडे, असे गुण मिळतील आणि गुण मिळून सुद्धा फायदा नाही असं काहीच चित्र आहे. यानंतर मंचावर उपस्थित साखरे गावचे सुपुत्र आदरणीय कांती पाटील साहेब यांचं देखील आपण प्रतिष्ठानच्या वतीने हार्दिक स्वागत करणार आहोत. लीगचे उपाध्यक्ष आदरणीय चित्तूभाऊ पाटील यांना मी विनंती करते आपण हे स्वागत करावं. माहीमचे सुपुत्र आदरणीय राजेंद्रजी चुरी साहेब यांचं देखील आपण स्वागत करणार आहोत. आदरणीय चुरी साहेबांना विनंती आहे आपण स्वागताचा स्वीकार करण्यासाठी पुढे यायचं आहे. प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष आदरणीय जितेंद्रजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते हे स्वागत संपन्न होत आहे. लास्ट 4 मिनिटचा पुकार दिल्यानंतर चढाईपट्टू आला आहे आणि 7चा डिफेन्स आहे. 16-26, 5ला आता 10चा आहे. आणि असं असताना राहुल चढाईसाठी येतोय. राहुलला काहीतरी वेगळं करून दाखवावं लागणार आहे. एक मल्टी पॉईंट रेड या मॅच मध्ये पुन्हा एकदा पलटवार होताना दिसेल. एक मल्टी पॉईंट रेड तुम्हाला ऑल आउटची सुद्धा संधी क्रिएट करेल, परंतु तसं झालेलं नाहीये. बोनस घेण्याचा प्रयत्न होता, बोनस घेऊन येण्याचा प्रयत्न, त्यामध्ये असफलता हाती. आणि असं असताना रिक्त चढाई करून आपल्या कोर्टमध्ये आल्यात राहुल आणि समोरच्या एंडकडून आता चढायला सुरुवात झाली आहे. निदान रेषा पार करून चढाई ग्राह्य ठरवली आहे. बोनस करण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय, परंतु तितकासा जवळून नाही, लांबून केलाय आणि सरळ समोरून ब्लॉक केलंय आणि त्यानंतर एका गुणाची कमाई झाली आहे. साई स्पोर्ट्स आगाव्याला माहित आहे शेवटच्या 3 मिनिटांचा पुकार पंचांकडून देण्यात आलाय आणि 3 मिनिटांचा खेळ शिल्लक असताना काय इथे मल्टी पॉईंट रेड येईल का, नाही. सिंगल पॉईंट सोलो टॅकल काढण्याचा प्रयत्न फसलाय. समोरून ब्लॉक करत असताना छातीवरती जास्त वजन आणलं गेलं, परंतु थांबलेलं नाहीये राहुल. 1 गुण मिळतोय. धन्यवाद. थँक्यू भरत. माजी पंचायत समिती सदस्य आणि पंचक्रोशीतील एक दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय परशुरामजी चावरे साहेब यांचं आगमन होत आहे. आदरणीय चावरे साहेब आपणास विनंती राहील आपण मंचावर आसनस्थ व्हायचं आहे. यानंतर साखरेगावचे सुपुत्र आदरणीय कांती पाटील साहेब यांचं आपण स्वागत करणार आहोत. आदरणीय हितेशजी पाटील यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण हे स्वागत करायचं आहे. साखरेगावचे सुपुत्र आदरणीय कांती पाटील साहेब यांचं प्रतिष्ठानच्या वतीने स्वागत केलं जाईल. आत्ताच या ठिकाणी बहुजन विकास आघाडी पालघर तालुका युवा अध्यक्ष आदरणीय श्री कामनेशजी संजय राऊत साहेब यांचं आगमन झालेलं आहे. राऊत साहेबांना विनंती आहे आपण मंचावर आसनस्थ व्हायचं आहे. लाईट प्लीज. एक दानशूर व्यक्तिमत्व आणि क्रीडाप्रेमी व्यक्तिमत्व सामाजिक कार्यकर्ते आदरणीय कामनेशजी राऊत साहेब आपलं मनपूर्वक स्वागत आहे. यानंतर स्वागत होणार आहे चहाडे गावचे सुपुत्र आदरणीय रघुनाथजी पवार साहेबांना विनंती आहे आपण पुढे यायचं आहे. ये क्या हुआ है? हे स्वागत करण्यासाठी मी विनंती करते प्रकाशजी शेलार साहेब यांना. वेळेला मोक्याच्या क्षणाला मल्टी पॉइंट रेड. ऑल आउट दिलाय, क्षणार्धात पारडं बदललंय आणि आता लोन नंतर काय टॅकल. ओहो, ज्या वेळेला मोमेंटम नावाचा प्रकार बदलतो त्यावेळेला होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही आणि होत्याचं नव्हतं होणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये. साई स्पोर्ट्स सागावे राहुलने केलाय प्रतिहल्ला आणि प्रतिहल्ला असा तसा नव्हे, तब्बल 6 गुणांची ती चढाई खूप काही सांगून गेले आहे. वन्स अगेन 1 मोर पॉइंट. ये क्या हुआ है? 26-26 पाहुण्यांचं आगमन झालं आणि त्यांना मात्र मनाला आनंद देणारा क्षण आला. ही जी मॅच एक साइड वाटत होती, एकतर्फी वाटत होती, ती मात्र आता आटातटीची झाली आहे. यानंतर चहाडे गावचे सुपुत्र आदरणीय रघुनाथजी पवार साहेब यांचं आपण स्वागत करणार आहोत. पवार साहेबांना विनंती आपण स्वागताचा स्वीकार करण्यासाठी कृपया पुढे यायचं आहे. हे स्वागत करण्यासाठी लीगचे सदस्य आदरणीय प्रकाशजी शेलार यांना मी विनंती करते. कोणत्याही प्रकारचा रिस्क घ्यायला कोणी तयार नाही. 26-26 इथं मॅच येऊन थांबली आहे, कारण आता जे गुणफलक या या मॅच मध्ये पराभवाच्या दुकटणगावचे सुपुत्र आदरणीय सौरभजी वासुदेव पाटील साहेब देखील मंचावर उपस्थित आहेत.
आदरणीय पाटील साहेबांना विनंती आहे, आपण कृपया स्वागताचा स्वीकार करण्यासाठी पुढे यायचं आहे. आदरणीय सौरभजी वासुदेव पाटील साहेब. हे स्वागत करण्यासाठी लीगचे सदस्य रोहितजी पाटील यांना मी विनंती करते. दुकटणगावचे सुपुत्र आदरणीय वासुदेवजी लाला पाटील साहेब यांच्याकडून ₹2100 रोख प्राप्त झालेले आहेत आपल्या या लीगसाठी. आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. दरम्यान दुकटणगावचे सुपुत्र आदरणीय सौरभजी वासुदेव पाटील साहेब यांचं आपण स्वागत करणार आहोत. दुकटणगावचे सुपुत्र आदरणीय सौरभ वासुदेव पाटील साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे. यानंतर चहाडे गावचे सुपुत्र मनोहरजी पाटील साहेब यांचं देखील आपण प्रतिष्ठानच्या वतीने हार्दिक स्वागत करणार आहोत. लीगचे विश्वस्त आदरणीय हरेश्वरजी नाईक सर यांना मी विनंती करते आपण हे स्वागत करावं. तिसरा पुकार जीवन ज्योती हालोली धर्मवीर वॉरियर्स. दोन्ही संघांनी प्रवेशद्वाराद्वारे येऊन थांबायचं आहे. जीवन ज्योती हालोली धर्मवीर वॉरियर्स. आदरणीय प्रफुल्लजी माणिक पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आहे. चहाडे गावचे सुपुत्र आणि पूर्वा एंटरप्राइजेसचे मालक आदरणीय महेशजी ठाकूर साहेब यांच्याकडून ₹2000 रोख आपल्या या प्रतिष्ठानसाठी प्राप्त झालेले आहेत. आदरणीय महेशजी ठाकूर साहेब आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. यानंतर आपण स्वागत करणार आहोत पालघर तालुका युवाध्यक्ष बहुजन विकास आघाडी आदरणीय कामनेजी राऊत साहेबांचं. हे स्वागत करण्यासाठी मी विनंती करते आदरणीय नागेशदादा पाटील साहेब यांना. पंचक्रोशीतील एक दानशूर व्यक्तिमत्व आणि बहुजन विकास आघाडी पालघर तालुका युवाध्यक्ष आदरणीय कामनेशजी राऊत साहेब यांचं आपण स्वागत करणार आहोत. आदरणीय नागेशदादा पाटील यांना विनंती आहे, आपण दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय कामनेशजी